प्रत्येक वेळी विदेशात गेल्यावर आपल्या देशाची, देशातील जनतेची बदनामी करणं हे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भूमिका कायम राहिली आहे. आज काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आलाय. आरक्षण रद्द करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय. पोटात जे असतं ते ओठात आलंय, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. काँग्रेसनं बाबासाहेबांना धोका दिला, त्यांना धोका देऊन पराभूत केलं. जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बाबासाहेब नेहमीच सांगायचं की काँग्रेस हे जळकं घर आहे. बाबासाहेबांना जो काही अनुभव होता त्याच्यातून ते विचार मांडत होते. मात्र याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. बाबासाहेबांनी संविधानाने दिलेले जे आरक्षण आहे, हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार, NDA सरकार, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे. आरक्षण रद्द करण्याची हिंमत जो करेल त्याच्या विरोधात केंद्र आणि राज्य सरकार उभे राहील. ज्यांना आरक्षण मिळाले त्यांना काँग्रेसचा खरा चेहरा कळलं असेल. लोकसभेमध्ये याच लोकांनी संविधान बदलणार हे फेक नरेटिव्ह पसरवलं. बाबासाहेबांनी संविधानात दिलेलं आरक्षण रद्द करणार असल्याचं आता लोकसभेच्या निकालानंतर हे लोक बोलत आहेत. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत, विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी देशाची बदनामी करणं, आपला देश मागे आहे आणि इतर देशाचा उदो करणं हे कुठलं देशप्रेम, ही कुठली राष्ट्रभक्ती, याचा निषेध करावा तेवढा थोडंच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभक्तीविषयी बोलतात, तर दुसरीकडे देशाचा अपमान करणारं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे, म्हणून आपण त्यांचा निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं. संविधान विरोधी कोण हे यांच्या बोलण्यातून आज दिसलं आहे. संविधानाला मानणारी जनता येणाऱ्या काळात काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला. आरक्षणाला कधी धोका देऊ शकतात. त्यामुळे बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस हे जळकं घर आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांना जे काही अनुभव आलेला तो त्याच्यातून ते बाबासाहेब आपलं विचार सांगत होते, मांडत होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार, NDA सरकार, पूर्णपणे केंद्र सरकार, राज्य सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे. आरक्षण रद्द करण्याची हिंमत कोणी करेल त्याच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभं राहील. खरं म्हणजे आता ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्यांना खरा चेहरा काँग्रेसचा कळला असेल की लोकसभेमध्ये याच लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार, त्याच बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण रद्द करणार हे जेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीनंतर बोलतायत, याचा अर्थ काँग्रेसचा आरक्षण विरोधी खरा चेहरा आज जनतेसमोर आलेला आहे आणि म्हणून याचा निषेध मी करतो, याची निंदा करतो आणि या आरक्षणाला जे कोणी हात लावतील त्यांच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभा ठाकेल.